राम राम मंडळी. काय म्हणते मार्केट हे सुरू करण्याच्या आधी एक छोटीशी अनाउन्समेंट मी करणार आहे. पुण्यामध्ये आपण ऑफलाईन सेशन घेण्याचा प्लॅन केलेला आहे. 28 मे या दिवशी आपण ते ऑफलाईन सेशन घेणार आहोत. लोकेशन कुठलं असेल हे डिपेंड करेल तुमचा रिस्पॉन्स कसा मिळतो या पर्टिक्युलर ऑफलाईन सेशन साठी. एक पेड ऑफलाईन सेशन असणार आहे. जवळपास 4 ते 5 तासाचं हे सेशन असणार आहे. याच्यामध्ये लंच पण इन्क्लुडेड असणार आहे. वन ऑन वन इंटरॅक्शन सुद्धा आम्ही तुम्हा सर्वांबरोबर करणार आहोत. पण हे जे सेशन असणार आहे हे हिंदी आणि इंग्लिश या लँग्वेज मध्ये असणार आहे. सो म्हणून म्हणलं बाबा मराठी चॅनलवर हे सांगणं गरजेचं आहे. 2-2.5 वर्षांनंतर हे सेशन प्लॅन करत आहोत. त्यामुळे बऱ्यापैकी पब्लिक आहे ज्यांना हे अटेंड करण्याची इच्छा आहे. अँड दॅट्स वाय हे सेशन आम्ही लॉन्च केलेलं आहे हिंदी आणि इंग्लिश मध्ये. आता बघूयात क्राऊड किती जास्त येतं. सपोज वन ऑन वन इंटरॅक्शन मध्ये मराठीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी डिस्कशन्स चर्चा आपल्याला करता येईल. बट सेशन जे असणार आहे मेन जे प्रेझेंटेशन वगैरे आम्ही देणार आहोत ते हिंदी आणि इंग्लिश मध्ये असणार आहे. सो जर तुम्हाला हे सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट सेक्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे. तिथे तुम्ही तुमचं सीट बुक करू शकता. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कम्प्लिटली राहील या सेशन मध्ये ही मी तुम्हाला म्हणजे काय म्हणतो माझ्याकडून एक इन अ वे आश्वासन देतो. बाकी बघूयात किती लोक येत आहेत त्याप्रमाणे कुठे घ्यायचं, नंबर ऑफ लोक किती असतील त्याच्यावर ते लोकेशन आम्हाला डिसाईड करता येईल. म्हणून थोडंसं लवकर केलंय की पुढच्या 5-6 दिवसांमध्ये आम्हाला कळून जाईल कसा रिस्पॉन्स आहे. त्याप्रमाणे ती बुकिंग होऊन जाईल. पण चांगला असणार आहे, लोकेशन चांगलं असणार आहे, जेवण पण चांगलं असणार आहे. डोंट वरी अबाउट दॅट. सो काय म्हणते मार्केटमध्ये पहिल्यांदा सुरुवात करूयात युएस मार्केट्स बरोबर. काल युएस मार्केट्समध्ये बऱ्यापैकी लाल रंगाची होळी खेळल्या गेलेली आहे. जवळपास 3% ते 5% हे इंडेक्स खाली गेलेले आहेत. रिझन काय? रिझन म्हणजे परवाच्या दिवशीच रिझन होतं. त्याच्यानंतर मार्केट वर का गेलं हेच कळलं नाही. पण आता परत एकदा मार्केटनी रिॲक्शन द्यायला सुरू केलेली आहे. इंटरेस्ट रेट्स वाढणं हे मार्केटसाठी नॉर्मली निगेटिव्ह असतं शॉर्ट टर्म मध्ये म्हणता येईल आपल्याला. कारण मागचे जे 2 वर्ष आहेत फेनॉमिनल रिटर्न्स आपण इक्विटी साईडला बघितलेले आहेत. तर कुठे ना कुठेतरी रॅशनॅलिटी परत येणं हे गरजेचं होतं. अँड दॅट्स व्हॉट इज हॅपनिंग इन द मार्केट्स. सो इंटरेस्ट रेट्स वर जाताना आपल्याला आपण बघितलेले आहेत. 10 इयर जीसेक यील्ड जरी बघितली आपण गव्हर्नमेंट सिक्युरिटीची युएसची, सो ती सुद्धा 3% वर गेलेली आहे. 3.04% पर्यंत ती वर गेलेली आहे. बँक ऑफ इंग्लंडनी काल 0.25% इंटरेस्ट रेट्स वाढवलेले आहेत. पण त्यांची कमेंट्री जी आहे ती फार निगेटिव्ह होती. त्यांचं म्हणणं आहे की पॉसिबली इंग्लंडची इकॉनॉमी जी आहे, युकेची इकॉनॉमी जी आहे ती रेसेशन मध्ये जाऊ शकेल. म्हणजे 2 क्वार्टर कॉन्ट्रॅक्शन होण्याचे चान्सेस या युकेच्या इकॉनॉमीमध्ये आहेत. आणि इन्फ्लेशन जे असेल ते डबल डिजिट इन्फ्लेशन म्हणजे 10% वर इन्फ्लेशन जाऊ शकेल आणि तिथे काही काळासाठी ते राहू पण शकेल असं बँक ऑफ इंग्लंडचं म्हणणं आहे. सो हे पण एक निगेटिव्ह कमेंट्री सुद्धा युएस मार्केटला खाली नेण्यासाठी कारणीभूत ठरलेली आहे. ऑइल प्राइसेस बद्दल बोलूयात. ब्रेंट क्रूडची प्राइस $110 पर बॅरलच्या वर गेलेली आहे. कशामुळे? ओपेक कंट्रीज म्हणजे ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज ज्या एक्सपोर्ट करतात ऑइलला, त्या कंट्रीजनी म्हणले की आम्ही सबस्टॅन्शियली प्रोडक्शन वाढवणार नाही, म्हणजे सप्लाय साईड आम्ही जास्त वाढवणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळेच प्राइसेस ज्या आहेत त्या एलिव्हेटेडच राहण्याची शक्यता आहे. अंडर अनलेस युक्रेन आणि रशियाचं वॉर संपत नाही तोपर्यंत ही सिच्युएशन अशीच राहू शकेल असं वाटतंय. इंडियाची 10 इयर जीसेक यील्ड जर आपण बघितलं, इंटरेस्ट रेट्स वाढलेले आहेत 40 बेसिस पॉईंट्सने आणि आता ही 7.40% पर्यंत वर गेलेली आहे. आय विल नॉट बी सरप्राइज की ही यील्ड 7.5 to 8% पर्यंत सुद्धा वर जाऊ शकेल. सो आशा करूयात की लवकरच गोष्टी सेटल होतील. स्पेसिफिकली ऑइल रिलेटेड गोष्टींमुळे जे इन्फ्लेशन, इंडियाचं मेजर इन्फ्लेशन इज बिकॉज ऑफ क्रूड. दॅट्स व्हॉट वी फील. बघूयात काय काय होतंय. LICचा IPO फुल्ली सबस्क्राईब झालेला आहे. दुसऱ्या दिवशीच पूर्ण सबस्क्रिप्शन झालेलं आहे. थँक्स टू पॉलिसी होल्डर्स, थँक्स टू LIC स्टाफ अँड थँक्स टू रिटेल इन्व्हेस्टर्स. चांगला रिस्पॉन्स या 3 कॅटेगरीकडून मिळालेला आहे. HNIs आणि क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स म्हणजे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स यांचा रिस्पॉन्स नॉर्मली शेवटच्या 1-2 दिवसातच येतो. सो त्या पद्धतीने बघूयात काय काय होते. पण वाटते बऱ्यापैकी चांगला सक्सेसफुल 21,000 कोटी रुपयांचा सगळ्यात मोठा IPO सक्सेसफुल होताना आपण पाहिलेला आहे इथे.
इंटरेस्ट रेट वाढलेले आहेत, रेपो रेट, तो त्यामुळे आता बँकांनी सुद्धा इंटरेस्ट रेट्स वाढवणं सुरू केलेलं आहे. बँकांना सिलेक्टिव्ह असतात इंटरेस्ट रेट वाढवण्यामध्ये. पहिल्यांदा लोन्सवरचे इंटरेस्ट रेट्स वाढवून टाकले, मग ते कितीही लोन घ्या तुम्ही, इंटरेस्ट रेट्स वाढले, रेपो रेट लिंक तर वाढूनच गेले. इव्हन नॉर्मल रेट्स, इंटरेस्ट रेट सुद्धा त्यांनी वाढवलेले आहेत लोन्सवरचे. पण एफडी वरचे इंटरेस्ट रेट्स वाढवण्यासाठी फार वेगवेगळ्या कंडिशन टाकतात ते. 2 करोडच्या वर जर तुमची एफडी असेल तर तुमचे इंटरेस्ट रेट्स वाढलेले आहेत. म्हणजे आपल्यासारखा सामान्य माणूस, कॉमन मॅन, त्याच्यासाठी हा रिलीफ नाहीये. सो म्हणून मला नेहमी वाटतं की बँका आपल्याकडून जे हे एक्स्ट्रा इंटरेस्ट घेतात, इथे जर आपल्याला कुठे ना कुठे कॉम्पन्सेशन पाहिजे असेल तर तुम्हाला सगळ्यात स्ट्रॉंग बँक जी वाटते फायनान्शियली, ग्रोथ पॉईंट ऑफ व्ह्यूनी, त्या बँकांचे शेअर आपल्याकडे असायला काही हरकत नाही असं मला वाटतंय. सो ही जी एक्स्ट्रा कॉस्ट आपल्याकडून घेत आहेत, सो इन अ वे शेअर होल्डर बनून राहूनच आपण ती कॉस्ट रिकव्हर करायची, असं एक युक्तिवाद आपल्या साईडने असू शकतो. दिस इज नॉट अ डायरेक्ट सजेशन, मी काय तुम्हाला डायरेक्टली जाऊन बाय करा म्हणत नाहीये, पण एक थॉट तरी लक्षात ठेवा, काय हरकत आहे. म्हणजे बऱ्यापैकी एक वेगळा दृष्टिकोन सुद्धा इथे डेव्हलप होऊ शकतो. टाटा मोटर्स बद्दल बोलूया. टाटा मोटर्सनी कमर्शियल व्हेकल मध्ये सुद्धा इलेक्ट्रिक व्हेकल्स लॉन्च करण्याचं ठरवलेलं आहे आणि काल एक गाडी सुद्धा त्यांनी लॉन्च केलेली आहे, टाटा एसचं ई व्हर्जन. आणि सप्टेंबर पासून दे विल स्टार्ट डिस्ट्रीब्युटिंग ऑल्सो. 39,000 युनिट्सची ऑलरेडी बुकिंग झालेली आहे. ई कॉमर्स प्लेयर्स जे आहेत त्यांनी ही बुकिंग केलेली आहे. कंपनीचं अम्बिशियस टार्गेट आहे बाय 2030 नवीन ज्या कमर्शियल व्हेकल्स, छोट्या कमर्शियल व्हेकल्स विकल्या जातील त्यापैकी 25 ते 30% व्हेकल्स ह्या इलेक्ट्रिक व्हेकल्स असायला पाहिजेत, असं टार्गेट घेऊन ह्यांचे प्रोडक्शन वगैरेचे प्लॅन सुरू आहेत. सो मला वाटते इट इज पॉसिबल, ज्या द वे त्यांनी नॉर्मल पॅसेंजर व्हेकल्स मध्ये मार्केट शेअर गेन केलेलं आहे, मार्केट डेव्हलप केलेलं आहे इन अ वे, तसंच ते कमर्शियल व्हेकल्स मध्ये सुद्धा करू शकतील असं वाटत आहे. आता बोलूयात रुरल इंडिया बद्दल. रुरल इंडियामध्ये सिन्स 2019 म्हणजे 2019 ते 2022 मध्ये इंटरनेट युजर्स जे वाढलेले आहेत ना, त्याची ग्रोथ आहे 45%. किती? 45%. तुम्हाला कळतंय ना, हे मोठे मोठे प्लेयर्स जे आहेत ते रुरल मार्केटवर एवढं का बँक करत आहेत, स्पेसिफिकली टेक्नॉलॉजी साईडनी. या फिनटेक कंपनी सुद्धा ह्याच्यावर का बँक करत आहेत. खूप साऱ्या मायक्रो फायनान्स कंपनीज असू, ते सुद्धा रुरल रीच पर्यंत अजून जास्त वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. मॅक्झिमम गोष्टी डिजिटल करण्याचा प्रयत्न यांच्याकडून चाललेला आहे. सो दिस इज द रिझन, कारण पेनिट्रेशन जे आहे इंटरनेट युसेजचं ते अजून जास्त वाढत आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि इंटरनेट या बेसिक नेसेसिटीज झालेल्या आहेत असं मला वाटतंय. सो फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू इट्स अ गुड थिंग. इंडियासाठी जर बघितलं आपण, भारतासाठी जर आपण बघितलं तर हे पेनिट्रेशन वाढणं ही फार चांगली गोष्ट आहे. फक्त अर्बन इंडियावरच इकॉनॉमी डिपेंड नाही असायला पाहिजे. इव्हन रुरल इंडियाचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन तेवढंच इक्वली असायला पाहिजे, कारण 70% लोक आज सुद्धा रुरल इंडियामध्ये राहतात. त्यामुळे ते मेन बॅकबोन आहेतच आहेत. फार्मिंग आपण पाहिलेलं आहे. सो अजून जास्त टेक्नॉलॉजीचा युसेज जर करता आला तर बऱ्यापैकी डेव्हलपमेंट अक्रॉस द बोर्ड वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये, डायव्हर्सिफिकेशन सेक्टर्समध्ये होण्याची शक्यता अजून जास्त इथे वाढत असते. आता वळूयात डेव्हलपमेंटच्या बद्दलच बोलत आहोत तर रोड्स बद्दल, हायवेज बद्दल, नॅशनल हायवेज बद्दल. नितीन गडकरी जी आहेत त्यांचं म्हणणं आहे की यावर्षी 18,000 किलोमीटर नॅशनल हायवेजचं कन्स्ट्रक्शन करण्याचा प्लॅन त्यांचा आहे. 18,000 किलोमीटर. आणि पर डे प्रोडक्शन दे आर प्लॅनिंग अराउंड 50 किलोमीटर. 50 किलोमीटर पर डेचं प्रोडक्शन, म्हणजे रोड कन्स्ट्रक्शन दे आर प्लॅनिंग. आता मागच्या वर्षी त्यांचं टार्गेट होतं 40 किलोमीटर पर डे, पण ते अचीव्ह करू शकले 32 किलोमीटर पर डे. कशामुळे? एक तर दुसरी वेव्ह जी होती कोविडची ती फार स्ट्रॉंग होती, नंतर मॉन्सून, चांगला मॉन्सून झालेला आहे, आणि नंतर ओमिक्रॉन वेव्ह. सो बऱ्यापैकी डिस्टर्बन्सेस या गोष्टींमध्ये आलेले आहेत. पण आता यावर्षी असं वाटतं की थिंग्स आर गेटिंग बॅक टू नॉर्मल, आणि म्हणूनच त्यांनी एक अम्बिशियस टार्गेट 18,000 किलोमीटरचं घेतलेलं आहे आणि 50 किलोमीटर पर डे एवढं त्यांचं म्हणजे रोड कन्स्ट्रक्शन करण्याचा प्लॅन आहे. अम्बिशियस टार्गेट आहे त्यांचं म्हणणं आहे, बट वी विल ट्राय अँड अचीव्ह दॅट, हे सुद्धा नितीन गडकरीजी म्हणतायत. आणि ही इज अ मॅन ऑफ ऍक्शन. सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रात सगळे नितीन गडकरीजींना ओळखतात, चांगल्या पद्धतीने ओळखतात. सो एवढा म्हणजे बेधडक माणूस मी पाहिलेला नाहीये. जे काही आहे ते स्ट्रेट फॉरवर्ड, पॉलिटिकली करेक्ट होण्याचा प्रयत्न बिलकुल कधी नितीन गडकरीजी करत नाहीत, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आता ह्याच्याबद्दलच बोलत आहोत तर रोड कन्स्ट्रक्शन, तर ई वे बिल बद्दल थोडं बोलूयात. मागच्या महिन्यामध्ये ई वे बिल जनरेशन जे आहेत ना ते थोडेसे कमी झालेले आहेत. 7.52
crore ई-वे बिल्स जनरेट झालेले आहेत. आता हे नंबर फार मोठा आहे तसा, मग कमी का वाटतंय? कारण मागच्या महिन्याच्या म्हणजे मार्च महिन्यामध्ये जे ई-वे बिल जनरेशन झाले होते ते होते 7.81 करोड, म्हणजे 7,81,00,000. त्याच्यावरून हे 7,52,00,000 खाली आलेलं आहे. जो थोडाफार इम्पॅक्ट जीएसटीच्या कलेक्शन मध्ये या महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे. मागच्या महिन्यामध्ये रेकॉर्ड तोड जीएसटी कलेक्शन आपण पाहिलं होतं, 1,68,000 कोटी रुपये. या महिन्यात बहुतेक 1,55,000 ते 1,60,000 कोटी रुपयांचं जीएसटी कलेक्शन असू शकेल. एक 1.5 लाख करोडच्या वर जर हा नंबर असेल, इट्स अ स्ट्रॉंग नंबर. रिकव्हरी इज ऑन अ राईट पाथ असं वाटतं इथे. सेंट्रल बँक बद्दल बोलूयात. सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही जी पीएसयू बँक आहे त्यांनी 13% ब्रांचेस बंद करण्याचा डिसिजन घेतलेला आहे असं न्यूज पेपर्स मध्ये न्यूज आलेली आहे. 13% म्हणजे जवळपास 600 ब्रांचेस, 4,900 ब्रांचेस त्यांचे आहेत. त्याच्यापैकी 600 ब्रांचेस ते एक तर बंद करतील किंवा दुसऱ्या ब्रांच बरोबर तो बिझनेस मर्ज केला जाईल आणि तिथून ते पर्टिक्युलर लोकेशन्स बंद केले जातील. रिझन काय आहे? अजून सुद्धा प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन आरबीआयने जी घेतलेली असते, ज्यावेळेस तुमची बॅलन्स शीट खराब असते, तुमचे एनपीएस वाढलेले असतात, त्यावेळेस काही रेस्ट्रिक्शन्स आरबीआय कडून लावले जातात. सो त्या रेस्ट्रिक्शन्स मध्ये ही बँक मागचे 5 वर्ष झाली आहे. ह्याच्याबरोबर खूप साऱ्या बँकांना प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन मध्ये टाकलं होतं. इव्हन बँक ऑफ महाराष्ट्र वॉज ऑल्सो इन प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन फॉर सम टाइम. पण नंतर या सगळ्या बँका आपला परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करून त्याच्यामधून बाहेर आल्या. सो म्हणजे मेजरली डिपॉझिट घेण्यासाठी रेस्ट्रिक्शन्स असतात, लोन द्यायला रेस्ट्रिक्शन असतात, नवीन लोक हायर करण्यासाठी रेस्ट्रिक्शन्स असतात, नवीन ब्रांचेस काढण्यासाठी रेस्ट्रिक्शन्स असतात, मार्केटमध्ये जाऊन बॉरोइंग करायचे असेल तर त्यासाठी सुद्धा रेस्ट्रिक्शन्स असतात. असे खूप सारे रेस्ट्रिक्शन्स प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन मध्ये असतात आणि तेच सेंट्रल बँक ऑफ इंडियावर अजून सुद्धा चालू आहे गेले 5 वर्ष. आणि म्हणून बँकेने आता आपली फायनान्शियल हेल्थ डेव्हलप चांगली इम्प्रूव्ह करण्यासाठी काही डिसिजन्स घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये ब्रांचेस कमी करणं किंवा नॉन कोर ऍसेट जशी की रिअल इस्टेट वगैरे असेल ते विकून टाकणं, या गोष्टी ते करणार आहेत. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी या गोष्टी होत आहेत. इट इज रायटिंग ऑन द वॉल की येणाऱ्या काळामध्ये बऱ्यापैकी बँका अजून मर्ज होतील, खूप साऱ्या बँका इव्हन प्रायव्हेटाइज पण होतील. सो हे वी शुड बी रेडी फॉर ऑल दोज थिंग्स. स्पेसिफिकली द स्टाफ जो आहे या बँकांचा त्यांनी याच्यासाठी रेडी असायला पाहिजे. शेवटची न्यूज आहे वेदांतू बद्दल. वेदांतू एड्युटेक कंपनी जी आहे त्यांनी 200 एम्प्लॉईजला काढून टाकण्याचं डिसिजन घेतलेलं आहे. जवळपास 6,000 एम्प्लॉईज त्यांच्याकडे आहेत, त्याच्यापैकी 200 एम्प्लॉईज ते काढतात, म्हणजे जवळपास 3% स्टाफ. नॉट सरप्राईज, प्रायव्हेट इक्विटी फंडिंगवर बऱ्यापैकी गोष्टी अग्रेसिव्हली झालेल्या होत्या, त्यावेळेस स्टाफ पण जास्त पद्धतीने हायर केला जातो आणि म्हणून आता कुठे ना कुठे प्रॉफिटेबिलिटी दाखवणं हे गरजेचं आहे. सो म्हणून कॉस्ट कटिंगचे मेजर्स मध्ये हे डिसिजन्स या युनिकॉर्न कंपनीज घेत आहेत. आय विल नॉट बी सरप्राईज की अजून सुद्धा काही कंपनीज असतील ते या सिमिलर लाईन्सवर म्हणजे जॉब कट्स करण्याची शक्यता आहे. सो आशा करतो मित्रांनो की आपला हा नवीन उपक्रम तुम्हाला आवडत असेल आणि लक्षात ठेवा, फेस टू फेस जर भेटायचं असेल, ते सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही आमचे सेशनसाठी बुकिंग करू शकाल. पुण्यामध्ये हे सेशन होणार आहे. रेस्पॉन्स कसा राहतो त्याच्याप्रमाणे लोकेशन डिसाईड केलं जाईल, पण लोकेशन चांगला असेल, डोंट वरी. आणि लंच ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड असणार आहे. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.